नमस्कार मंडळी, स्वागत आहे शेतकरी हप्ता यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड कसा भरायचा ही एक सविस्तर माहिती, पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट होणार आहे. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओतून बघूयात. आपल्याला कुठलाही ब्राउझर ओपन करायचे, इन्कम टॅक्स वेबसाईट ओपन करायची, पॅन कार्ड आधार कार्ड नंबर टाकायचा, व्हॅलिडेट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचे. यामध्ये आपल्याला कंटिन्यू टू पे 1000 ई पे टॅक्सवरती आपल्याला क्लिक करायचे. त्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल 500 तुम्हाला 1000 रुपये फी येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. परत कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर आपण पहिला एंटर करून घेऊ. पॅन कार्ड एंटर केल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीत आपण पेमेंट करणार आहोत. तुमच्याकडे ATM असेल किंवा डेबिट कार्ड असेल, फोनपे असेल, गुगल पे असेल, त्यामार्फतही आपण पेमेंट करणार आहोत. त्यासाठी आपण काय करू, पॅन कार्ड नंबर पहिल्यांदा टाकून घेऊयात. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली कन्फर्म एकदा, पॅन कार्ड पुन्हा एकदा टाका. पॅन कार्ड तुम्ही जे वरती टाकलं आहे तेच तुम्हाला खाली टाकायचं आहे. म्हणजे पॅन कार्डचा जो नंबर आहे तो तुम्हाला इथेच खाली टाकायचा आहे. तो बरोबर असला पाहिजे. जिथे तुम्हाला एरियर री एंटर पेन आपल्याला पॅन येतं आहे त्यामध्ये तुम्हाला हे क्लिअर पाहिजे. म्हणजे वरचा जो तुमचा पॅन कार्ड नंबर जर चुकला तर खाली तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी हा तिथं एरियर दाखवलं जाईल. ते तो एरियरपासून तुम्ही थोडं सावध राहा. त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर असेल, जो मोबाईल नंबर लिंक करायचा असेल किंवा जो मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तो मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. आता जो मोबाईल नंबर एंटर केला आहे तो मोबाईलवरती तुम्हाला आपल्याला एक OTP आला असेल. तो OTP तुम्हाला आता तुमच्या मॅसेज इनबॉक्समध्ये जाऊन बघा किंवा ॲटो सेवा असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा इनबॉक्समध्ये तुम्हाला हा दिसून जाईल. तर त्यामध्ये तुम्ही काय करा, तो OTP एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा जो OTP आला आहे एक OTP नीट बरोबर आणि एंटर करा. एंटर केल्यानंतर कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर बघा यू हॅव सक्सेसफुली व्हेरीफाय मोबाईल OTP. त्यानंतर पुन्हा एकदा कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला बरेच काही ऑप्शन येतील. यामध्ये इन्कम टॅक्स असतील, डिमांड पेमेंट, रेग्युलर असिस्टंट असतील. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इन्कम टॅक्सचं असेल ना सर्वात सुरुवातीला फी ऑर्डर पेमेंट असेल त्यामध्ये नाही, सर्वात सुरुवातीला तुम्हाला जे ऑप्शन असेल ना ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. हे ऑप्शनची नंतर काही गरज नाही. आपल्याला इन्कम टॅक्स हे आहे यावरती प्रोसेसवरती क्लिक करायचे. प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पुढचं जो एंटर प्रेस आपल्याला ओपन होणार आहे जो पेज, त्या पेजवरती आपल्याला पूर्ण अकाउंटिंगची माहिती राहणार आहे. त्यासाठी आपण बघा आता इन्कम टॅक्सची जी प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंटमध्ये आधीच दाखवलं असेल. तर यामध्ये बघा न्यू पेमेंटचं जो ऑप्शन आला असेल तुम्हाला इयर सिलेक्ट करा. 2026, 2024, 25 असेल तर तुमचं काय पेंडिंगला आहे त्यासाठी तुम्ही ते सिलेक्ट करा आणि तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर फायनल इयर तुम्हाला खाली दाखवत असेल. त्यानंतर बघा टाईप पेमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बरेच ऑप्शन येते पण ऑर्डर रिसिप्टमध्ये तुम्हाला 500 रुपये फी. खाली टिक मार्क करा. फ्री पॅन कार्डला मोबाईल नंबर आपल्याला लिंक करायचा. त्यासाठी आपल्याला बघा ते ऑप्शन झालं. नेट बँकिंग आहे, RTC आहे. तुम्ही फोनपे गुगल पेने पण करू शकता किंवा नेट बँकिंगनेही पेमेंट करू शकता. आपण फोनपेने सिलेक्ट केलं आहे. सबमिट टू बॅकवरती क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला इथे डेबिट कार्ड विचारलं आहे, UPI विचारलं. आता आपण UPI सिलेक्ट करूयात. UPI सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला स्कॅनर पण आहे. आपण QR स्कॅनरवरती क्लिक करूयात. QR स्कॅनरवरती क्लिक केल्यानंतर हा स्कॅनरचा स्क्रीनशॉट मारा किंवा पे नाव आपण या बटनावर क्लिक केलं आहे तर तुम्हाला तुमच्या डायरेक्ट गुगल पे फोनपेवरती घेऊन जाईल आणि तिथून तुम्हाला पेमेंट करायचे. पेमेंट केल्यानंतर बघा इथं पेमेंट ट्रान्झॅक्शन स्टेटस, त्यामुळे आपलं एक पेमेंट आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे.
पेमेंट झाल्यानंतर बघा तुम्हाला डायरेक्ट कन्फर्ममध्ये आपल्याला एक डाउनलोड करण्यासाठी आपल्याला रिसिप्ट येईल. आता बघा पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. दिस चलन पेमेंट इन सक्सेसफुल. तुम्ही डाउनलोड बटनवरती क्लिक करून तुम्हाला हे चलन तुम्ही डाउनलोड करून आपल्याकडं ठेवू शकता. कारण आपल्याला हा चलन आपल्याला आपण पेमेंट केले म्हणून ही एक आपल्याला पावती आहे. पण यामध्ये आता पूर्ण प्रोसेस झाली नाही. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आपल्याला रिक्वेस्ट टाकायची आहे. हे तर झालं फक्त पेमेंट रिसिव्हसाठी. पुन्हा एकदा पॅन कार्ड नंबर टाका. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर आधार कार्ड टाका. परत कंटिन्यू करा. व्हॅलिड बटनवरती करून कंटिन्यू करा. पेमेंट युअर व्हेरीफायसाठी आपल्याला सबमिट करावं लागते. त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा तुमचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका आणि आय ॲग्री व्हॅलिड आधार स्टेटसवरती आपल्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक आधारवरती क्लिक करा. लिंक आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड पुन्हा एकदा एक आपली पॅन कार्डसाठी जी आपण पेमेंट केलेलं आहे आधार पॅन कार्ड लिंकसाठी जे रिसिव्ह केस केलेलं आहे आपण त्यामध्ये आपली रिक्वेस्ट सक्सेसफुल होऊन 48 तासात तुमचं ॲक्टिव्ह होऊन जाईल. तर आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करायचं एकदम सोप्या पद्धती स्टेप बाय स्टेप बघितलेलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच पुढच्या नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.